to get 95 marks in science. ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंट ठीक आहे, क्लिअर कन्सेप्ट. हा पॉइंट असतो मॅथमध्ये पण असतो पण सायन्समध्ये पण असतो. ठीक आहे. आज आपण मेजरली बघणार आहे कशासाठी, सायन्ससाठी बघतो. ठीक आहे. क्लिअर कन्सेप्ट म्हणजे काय, समजा सायन्सचं एखादं पेज पहिलं, ठीक आहे, एनसीआरटीच्या बुक मधलं, त्यातलं जे पहिलं पेज, ठीक आहे, डायग्राम वगैरे असं काही बी असं, ठीक आहे, जे तुम्हाला दिले पाहिजे, ठीक आहे, जे तुम्हाला लिहून दिले, ठीक आहे, ते फक्त तुम्हाला काय करायचंय, नीट वाचायचं. फक्त काय करायचंय, वाचायचंय. लर्न नाही करायचं, फक्त वाचायचंय. समजणार काहीच नाही, फक्त वाचायचं फक्त. अंडरस्टँड एव्हरी टॉपिक डीपली इन्स्टेड ऑफ रोट लर्निंग. रोट म्हणजे काय, रट्टाने मारायचं फक्त. ठीक आहे. डेफिनेशन असं एखादी, ठीक आहे, इंटर रिफ्लेक्शन असं, लॉज असते, काही बी असणार, फक्त एकदा वाचायचंय. ठीक आहे. ती कन्सेप्ट काय ते एकदा समजून घ्यायचं. ठीक आहे. टीचरकडून, कोचिंग तुमचं जे असेल, ठीक आहे, तुम्ही काय करायचंय, समजून घ्यायचं एकदा, आणि ती कन्सेप्ट एकदा क्लिअर करायची. उदाहरणार्थ, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. ही एक कन्सेप्ट किंवा हा एक लॉ आहे. बरोबर ना आपला. हा तुम्ही ही कन्सेप्ट वाचली. काय कन्सेप्ट वाचली मी, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही काय इक्वल आहे. बरोबर. नाही तुम्हाला हे इंग्लिश मध्ये लिहिता पण आलं पाहिजे. तर तुम्ही हा लॉ वाचताय, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे काय, की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. असं. त्याच्यानंतर अजून एखादी कन्सेप्ट कोणती, कुठली बी काही कन्सेप्ट सायन्स मध्ये त्याची ती लिहिता आली पाहिजे. फॉर्म्युला असेल, काही बी असेल. ठीक आहे. जर समजा आता एखादा, तुम्हाला एखादी कन्सेप्ट लिहिली, परत एखादा मिरर आहे, काय एखादा मिरर आहे. ठीक आहे. मिरर आपण जे रेज मारतो, ठीक आहे, रेज म्हणजे कोण टॉर्च मारलाय. बरोबर. मग ते काय आपले, तो आपला काय, इन्सिडेंट रे. कोणता रे, इन्सिडेंट रे. कोणता रे, इन्सिडेंट रे. बरोबर. जे रेज येत आहे मिरर, हा आपला काय मिरर आहे. बरोबर. ते कोणते रेज, इन्सिडेंट रे. बरोबर. आणि जे रेज परत रिफ्लेक्ट होत आहे त्याला काय म्हणतात, रिफ्लेक्टेड रे म्हणतात. बरोबर. तुम्ही हे फक्त वाचायचंय. याची डायग्राम तुम्हाला तुमच्या बुक मध्ये इथे दिली असेल. ठीक आहे. इथे कुठे दिली असेल, फक्त वाचायचं, लर्न करायचं एकदा. ठीक आहे. म्हणजे काय, याला म्हणतात ती कन्सेप्ट क्लिअर करणे पूर्णपणे. ठीक आहे. काय करणे, कन्सेप्ट क्लिअर करणे. म्हणजे काय, अंडरस्टँड एव्हरी टॉपिक डीपली इन्स्टेड ऑफ रोट लर्निंग. रोट म्हणजे काय, नुसतं पाठ नाही करायचं. ठीक आहे. रोट म्हणजे काय, पाठ करणे फक्त. प्रत्येक कन्सेप्ट असेल, प्रत्येक फॉर्म्युला असेल, तो एकदा नीट बघून घेणे. ठीक आहे. बुकचं पहिले पेज काढणं, प्रत्येक टॉपिकवर काय दिलंय ते बघणं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघू, पुढे काय, मेक शॉर्ट नोट्स. ठीक आहे. आता हा पहिला टॉपिक काय, क्लिअर कन्सेप्ट म्हणजे काय सांगितलं. ठीक आहे. आता काय, मेक शॉर्ट नोट्स, राईट इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. जे सगळे फॉर्म्युले आहे ना आपले सायन्स मध्ये. ठीक आहे. तर क्लास 8, 9, 10 सीबीएसई बोर्ड असेल, स्टेट बोर्डात कमीच. ठीक आहे. समजा हाच एक फॉर्म्युला घेऊ आपण, हा एक प्रकारचा तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे. काय, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा तुम्हाला पूर्णपणे लर्न पाहिजे, माहित पाहिजे. याचा अर्थ काय, अँगल, याचा अर्थ काय, इन्सिडन्स याचा काय, अँगल याचा काय, रिफ्लेक्शन याचा अर्थ काय, इक्वल. प्रत्येक टर्मचा मिनिंग माहित पाहिजे. ठीक आहे. आणि शॉर्ट नोट्स तयार करायचे, म्हणजे तुम्ही शॉर्ट नोट्स बी तयार करू शकता किंवा फक्त तुमच्या पुस्तकामध्ये पण टिक करू शकता. ठीक आहे. अजून काही डेफिनेशन असते इम्पॉर्टंट. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ, इन्सिडेंट रेची काय डेफिनेशन आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शनची काय डेफिनेशन आहे, इन्सिडेंट रेची काय डेफिनेशन आहे, किंवा रिफ्लेक्टेड रेची काय डेफिनेशन. ठीक आहे. अँड की पॉइंट्स फॉर क्विक रिव्हिजन. की पॉइंट्स म्हणजे काय, की पॉइंट्स कसे द्यायचे, की उदाहरणार्थ, इन्सिडेंट रे तो काय, तू इथे लिहिणे. रिफ्लेक्टेड रे तो काय, तू इथे लिहिणे. असं. ठीक आहे. आता थर्ड पॉइंट आहे डेली प्रॅक्टिस. सॉल्व न्यूमरिकल्स अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रेग्युलर टू अवॉइड मिस्टेक्स. आता काय करायचंय, सॉल्व न्यूमरिकल्स. आता न्यूमरिकल्सचा पार्ट 9, 10 ला जास्त, 8 ला क्लासचा नाही. ठीक आहे. जे छोटे छोटे न्यूमरिकल्स असतात, मॅथ्सचा पार्ट थोडासा सायन्स मध्ये असतो. ठीक आहे. त्यांची प्रॅक्टिस करणं. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रेग्युलर टू अवॉइड मिस्टेक्स म्हणजे काय, की एखादा न्यूमरिकल आहे, मॅथमेटिक्सचा एखादा पार्ट आहे. ठीक आहे. त्याची डेली प्रॅक्टिस करत राहणं. नेक्स्ट पॉइंट आहे परफेक्ट डायग्राम्स. ड्रॉ नीट प्रॉपरली लेबल डायग्राम्स टू स्कोर एक्स्ट्रा मार्क्स. ठीक आहे. आता तुमच्या पेजच्या, ठीक आहे, तुमच्या पेजच्या, हे तुमचं पेज इथे राईट साईडला म्हणा. ठीक आहे. इथे तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. ठीक आहे. हे तुमचं पेज आहे. ठीक आहे. इथे डायग्राम, त्या डायग्रामची बेस इन्फॉर्मेशन इथून लिहायला सुरुवात करायची अशी.
त्या डायग्राम नीट पेन्सिलने एकदम स्केल प्रोडक्टच्या सगळ्यात यूज करून ती डायग्राम एकदम परफेक्ट. समजा एखादी डायग्रामची इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड तुम्हाला एक्सप्लेन करायचं कसं करशाल तुम्ही. तुमचा मिरर ही तुमची इन्सिडेंट रे आणि तुमची रिफ्लेक्टेड रे परत येत आहे. ठीक आहे. त्यांची नावं देणं. इथे अँगल ऑफ इन्सिडेंट कोणता आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणता आहे, सगळे अँगल्स हे तुमचं परपेंडिक्युलर वगैरे. ठीक आहे. असं नेक्स्ट करू आता. प्रिव्हियस पेपर्स सॉल्व पास्ट क्वेश्चन पेपर्स टू अंडरस्टँड पॅटर्न इम्पॉर्टंट टॉपिक्स. म्हणजे काय, मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर्स बघणं. ठीक आहे. आता मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर कसे बघायचे, जे स्कूलमध्ये तुमचे टीचर आहे टीचर, ठीक आहे, स्कूलमध्ये टीचर, त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून त्यांना विचारणं की IMP क्वेश्चन्स कोणते किंवा अशी क्वेश्चन्स कोणते जी पेपरला येऊ शकतील, जी पेपरला येऊ शकतील. अजून काय, जर MEP चे पेपर असतील, MEP कोणतेही प्रायव्हेट स्कूल म्हणा, ठीक आहे, त्यांचे मागच्या वर्षीचे पेपर बघणं. ठीक आहे. मागच्या वर्षी पेपरवरून आपल्याला येतो अंदाज किंवा हा क्वेश्चन येऊ शकतो का नाही. ठीक आहे. पुढे काय आता, रिवाइज रेग्युलरली. आता हाच मेन पॉईंट आहे, सगळ्यात स्टार पॉईंट, की या सगळ्यात चुका तुम्ही सुद्धा केल्या, या सगळ्यात चुका मी सुद्धा करतो, केल्या सॉरी. ठीक आहे. रिव्ह्यूचे काय, रिवाइज फॉर्म्युलाज चॅप्टर्स मल्टिपल टाइम्स बिफोर एक्झाम. म्हणजे एक्झामच्या आधी हे सगळे चॅप्टर्स हे फॉर्म्युला हे सगळे लर्न करणं परत एकदा. तुम्ही काय करायचं, तुमच्या बुक मध्येच एकदा बुक ओढून, जे तुमचं NCERTचं बुक आहे ना, ठीक आहे, ते एकदा उघडायचं परत, तेच परत लर्न करणं रिवाइज करणं. ठीक आहे. म्हणजे शॉर्ट नोट्स बनवायच्या ऐवजी ना, हा सगळा वेळ याच्यामध्ये बुक मध्ये सगळा पॉईंट्स हायलाइट मारून ठेवणं. ठीक आहे. आणि ती सगळं पद्धतीने रिव्हिजन करायची. रिव्हिजन म्हणजे काय, एक दोनदा परत वाचून काढायचं. एकदा सकाळी लवकर एकदा रिवाइज करायचं किंवा सकाळी संध्याकाळी दुपारच्या आधी रिवाइज करायचं. पुढे काय, टाइम मॅनेजमेंट. डिव्होट टाइम वाईजली इन एक्झाम, अटेम्प्ट इझी क्वेश्चन्स फर्स्ट. म्हणजे काय, जर तुमचा पेपर आहे 80 मार्क्सचा, ठीक आहे, तुम्हाला टाइम आहे किती, 3 तास. मग तुम्हाला काय करायचंय की इझी क्वेश्चन्स फर्स्ट. जे क्वेश्चन्स इझी ते पहिल्यांदा अटेम्प्ट करायचे, बरोबर. त्याच्यानंतर कोणते, मीडियम लेवलचे क्वेश्चन्स, त्याच्यानंतर कोणते, आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन. इझी क्वेश्चन्स पहिले करून घ्यायचे एकदम हळूहळू शांत, काही न करता. त्याच्यानंतर मीडियम लेवलचे क्वेश्चन, त्याच्यानंतर हार्ड लेवलचे क्वेश्चन सोपे करून द्यायचे, त्याच्यानंतर मॉडरेट, त्याच्यानंतर हार्ड लेवल. ठीक आहे. त्याच्यानंतर गुड प्रेझेंटेशन. गुड प्रेझेंटेशन म्हणजे काय, हँडरायटिंग, राईट स्टेप वाईज आन्सर. प्रत्येक मॅथ्स मधला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचे, मॅथ्स मधला असं, सायन्स मधला असं. ठीक आहे. स्टेप वाईज. ठीक आहे. अंडरलाईन कीवर्ड्स. समजा आता एखादं वाक्य आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. मग तुम्ही हे कशा करायचं, याला इक्वल करायचं, इक्वल अंडरलाईन करायचं. हे पूर्ण लिहायचं, पूर्ण फॉर्म मध्ये अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वगैरे असं पूर्ण लिहायचं बरोबर. ठीक आहे. इथे इक्वलला अंडरलाईन करायचं. हा तुमचा कीवर्ड आहे, इम्पॉर्टंट वर्ड. याच्यामुळे तुम्हाला कळत दोघांमध्ये काय रिलेशन, दोघं काय इक्वल आहे असं. ठीक आहे. कीप हँडरायटिंग नीट, आणि हँडरायटिंग चांगला पाहिजे, हे सांगायची गरज नाही. क्लिअर डाऊट फास्ट, नेव्हर इग्नोर कन्फ्युजन, सॉल्व डाऊट्स इमिजिएटली. शिक्षकाला विचारताना घाबरायचं नाही. थोडक्यात कुठल्या काही डाऊट असेल, एखादी गोष्ट नाही समजत नाही, शिक्षकाला विचारून घेणं. ठीक आहे. पुढे काय, स्टे कन्सिस्टंट, स्टडी डेली विथ डिसिप्लिन अँड कॉन्फिडन्स टू अचीव्ह 95+ मार्क्स. म्हणजे काय,